Hello friends, I am Umesh Sirgagi, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या कोर्सचा लास्ट व्हिडिओ बघितलात तर त्यामध्ये आपण जे सिंगल पॉईंट कटिंग टूलवरती जे अँगल्स असतात 6 अँगल्स आपण जे बघितलेलं आहे साईड रेक अँगल म्हणा किंवा बॅक रेक अँगल रिलीफ अँगल जे आहेत त्यांचा इफेक्ट नेमका काय होतो किंवा त्यांचं महत्त्व काय आहे ह्याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आपले पुढील पॉईंट्स आहेत म्हणजे टाईप्स ऑफ कटिंग, 2 टाईपचे कटिंग्स असतात किंवा 2 टाईपचे मेथड्स असतात कटिंगचे, ते बघणार आहेत. आणि तसेच टाईप्स ऑफ चिप फॉर्मेशन, चिप जो असतो जो मटेरियल रिमूव्ह होत असतो एक्सेस मटेरियल तो कोणत्या टाईपमधला रिमूव्ह होतो, म्हणजे टोटल 3 टाईपचे मेनली 3 टाईपचे चिप आपण कन्सिडर करतो. तर ते आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट आहे टाईप्स ऑफ मेटल कटिंग प्रोसेस. देर आर 2 टाईप्स ऑफ मेटल कटिंग प्रोसेस. वन इज अ ऑर्थोगोनल कटिंग, सेकंड इज अ ऑब्लिक कटिंग. आता नेमकं ऑर्थोगोनल कटिंग म्हणजे काय? एकच मिनिट. The cutting edge of the tool remains normal to the direction of the tool feed or work feed. किंवा the cutting edge of the tool, it is the perpendicular or normal to the cutting velocity. म्हणजे जर तुम्ही बघितलात तर या फिगरमध्ये कटिंग एज कुठं आहे हो, हा जो एज आहे हा कटिंग एज आहे टूलचा. हा कटिंग एज जर फीडच्या म्हणजे वर्कपीसला सपोज मी फीड देत आहे म्हणजे अगेन्स्ट टू टूल मी जर त्याला मूव करत आहे तर त्याला जर परपेंडिक्युलर असेल हा एज, कटिंग एज जर परपेंडिक्युलर असेल किंवा जर जे आपली कटिंग वेलॉसिटी असते, आता जो आपला टूल असतो या फिगरमध्ये तुम्हाला इझी कळेल, आपला जो कटिंग एज आहे टूलचा तो इथं आहे आणि फीड जो डायरेक्शन आहे तो याला बरोबर परपेंडिक्युलर आहे. तर तुम्ही बघितलात ते परपेंडिक्युलर आहे किंवा नॉर्मल आहे. तर यालाच असल्या टाईपच्या कटिंगलाच आपण ऑर्थोगोनल कटिंग असे म्हणतो. म्हणजे फक्त एवढाच की बाबा जे आपला कटिंग एज असतो तो परपेंडिक्युलर असतो फीडला. एक तर फीड आपण कटिंग टूलच्या सहाय्याने देतो किंवा वर्कला पण आपण फीड देऊ शकतो. किंवा असं म्हणू शकतो की कटिंग एज इज परपेंडिक्युलर टू दी कटिंग वेलॉसिटी असं म्हणू शकतो. तर याला ऑर्थोगोनल कटिंग असे म्हणतात. नेक्स्ट आहे ऑब्लिक कटिंग म्हणजे काय? द कटिंग एज ऑफ द टूल रिमेन्स इन्क्लाइंड ॲट अ ॲक्च्युएट अँगल टू द डायरेक्शन ऑफ द टूल फीड ऑर वर्क फीड. म्हणजे कटिंग एज जो असतो, कटरचा जो कटिंग एज असतो, आता कटिंग एज आहे हा इन्क्लाइंड असतो वर्क फीडला. म्हणजे जे आपण फीड देत असतो टूलच्या सहाय्याने किंवा वर्कच्या सहाय्याने जे फीड देत असतो ते इन्क्लाइंड असतो. तर तुम्ही बघितलात की राईट अँगल नसून, म्हणजे आता राईट अँगल असा असतो पण राईट अँगल नसून तर हे इन्क्लाइंड आहे. म्हणजे तुम्हाला फिगरमधून इझी शो होईल किंवा या फिगरमधून तुम्ही इझिली बघू शकता. जो तुमचा कटिंग एज आहे हा कटिंग एज आहे हा, आणि तुमचा जो फीड आहे तो असा आहे या डायरेक्शनने. म्हणजे याच्यामध्ये इन्क्लिनेशन आहे, तर तो 90 डिग्रीचा इन्क्लिनेशन नाही आहे, फक्त इन्क्लिनेशन आहे, ॲक्च्युएट अँगल आहे. मग यालाच असल्या टाईपच्या कटिंगलाच आपण ऑब्लिक कटिंग असे म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे दी कटिंग ऑफ चिप फ्लो वेलॉसिटी इज नॉर्मल टू दी कटिंग एज ऑफ दी टूल. म्हणजे कटिंग झाल्यावरती जो चिप रिमूव्ह होत असतो, आता कटिंग झाल्यावरती एकच मिनिट, तुम्हाला माहीत आहे कटिंग झाल्यावरती जे चिप रिमूव्ह होत असतो त्या चिपची जी वेलॉसिटी असते ती वेलॉसिटी नॉर्मल टू दी कटिंग एज अँगल असतो. म्हणजे आता तुम्ही बघितलात की चिप जो आहे, जर तुम्हाला साईड व्ह्यूनी जर तुम्ही याला बघितलात तर तुम्हाला कसं दिसेल हो, चिप वेलॉसिटी असं टॉपला दिसेल आणि फेस दिसेल लगेचच आणि एक कटिंग एज असेल. मग या दोघांमधला जो अँगल असतो तो परपेंडिक्युलर असतो. म्हणजे कटिंग एज चिप फ्लो वेलॉसिटी, चिप या डायरेक्शनने वर्टिकल डायरेक्शननी फ्लो होत आहे आणि कटिंग एज त्याला नॉर्मल असतो किंवा परपेंडिक्युलर असतो. पण ऑब्लिक कटिंगमध्ये तसं नसतो. जर ऑब्लिक कटिंगचं जर तुम्ही बघितलं
the direction of chip flow velocity is at angle with the normal to the cutting edge of the tool. The angle is known as the chip flow angle. म्हणजे जर तुम्ही बघितलात की याचा जो कटिंग एज असतो तो इन्क्लाइंड असतो आणि जे चिप रिमूव्ह होत असतो त्याचा वेलॉसिटी चिप फ्लो वेलॉसिटीचा जर तुम्ही बघितला, चिप फ्लो जर तुम्ही बघितला, त्याचं डायरेक्शन जर बघितलात चिप फ्लो, तर जर तुम्ही याला जर नॉर्मल एजला जर नॉर्मल लाईन रेफरन्स लाईन काढला तर त्यामध्ये थोडाफार अँगल असतो. का म्हणजे तुम्हाला माहीत आहे की चिप जर एजला जर तुम्ही जर कटिंग एजला जर तुम्ही नॉर्मल रेफरन्स लाईन काढला तर चिप फ्लो जे आहे ते त्याला इन्क्लिनेशन असतो, तर त्या दोघांमधला जो अँगल आहे त्या अँगलला आपण चिप फ्लो अँगल असंही म्हणतो. नेक्स्ट आहे, there is only two components of forces are acting. One is cutting force and another is thrust force. Therefore, the material cutting may be it's considered as a two dimensional. म्हणजे यामध्ये कसं असतो, जर ऑब्लिक कटिंग एज जर तुम्ही बघितलं तर यामध्ये फक्त दोनच फोर्स ॲक्ट होत असतात. एक तर होत असतो एक कटिंग फोर्स आणि एक ट्रस्ट फोर्स. जर तुम्ही कटिंग फोर्स बघितलात तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनने होत असतो आणि जो आपला ट्रस्ट फोर्स असतो तो या डायरेक्शनने होत असतो. मग आपण एक रिझल्टंट या पद्धतीनं म्हणजे कटिंग फोर्स त्याला नॉर्मली ट्रस्ट फोर्स असतो. हे दोनच फोर्स यामध्ये ॲक्ट होत असतात ऑर्थोगोनलमध्ये. पण जर तुम्ही ऑब्लिक कटिंग बघितलं तर त्यामध्ये 3 फोर्सेस ॲक्ट होतात. देर आर 3 कॉम्पोनंट ऑफ फोर्सेस ॲक्टिंग: कटिंग फोर्स, रॅडियल फोर्स अँड ट्रस्ट फोर्स. म्हणजे यामध्ये कटिंग फोर्स पण ॲक्ट होतो आणि ट्रस्ट फोर्स पण ॲक्ट होतो, ॲज वेल ॲज रॅडियल फोर्स पण ॲक्ट होतो. आणि शेवटचा पॉईंट आहे, the cutting edge begin oblique, the shear force acts the large area and thus the life of the tool is increases. म्हणजे कसं, जर तुम्ही बघितलात कटिंग एज जो आहे तो इन्क्लाइंड असल्यामुळं त्याची जो एरिया कटिंग म्हणजे जे शेअर प्लेनची एरिया आहे तो जास्त असतो. म्हणजे जर तुम्ही बघितलात की जर ते जो कटिंग एज जे आहे ते जर नॉर्मल असता तर जो एरिया तो शेअर करत होता त्याच्यापेक्षा जास्त इन्क्लिनेशन असल्यावरती तो एरिया तो शेअर करत असतो. म्हणजे शेअर एरिया इथं वाढलेला आहे. मग त्यामुळे काय होतं की त्यामुळे जे शेअर फोर्सेस असतात, शेअर फोर्स ऑन दी लार्ज एरिया, शेअर फोर्स जे असतात ते जास्त एरियावरती लागल्यामुळं जो आपला टूलचा लाईफ असतो तो वाढतो, याचा म्हणजे इन्क्रीज होतो ॲज कम्पेअर टू दी ऑर्थोगोनल कटिंग. हे झाले 2 महत्त्वाचे कटिंग टाईप्स ऑफ मेटल कटिंग, एक ऑर्थोगोनल कटिंग, एक ऑब्लिक कटिंग. नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाईप्स ऑफ चिप्स. तर नेमकं 3 टाईपचे चिप्स आपल्याला मेनली आपल्याला 3 टाईपचे चिप्स आपण मॅक्सिमम इंडस्ट्रीमध्ये पाहतो. फर्स्ट आहे कंटिन्युअस टाईप्स चिप. आता कंटिन्युअस टाईप्स चिप म्हणजे नेमकं काय? According to its name, continuous chips are formed by the continuous plastic deformation of metal without fracture in front of the cutting edge of the tool and are formed by smooth flow of the chip up to its tool face. म्हणजे कंटिन्यू चिप म्हणजे काय नेमकं की मटेरियलवरनं जे आपण जे चिप निघत असतो किंवा वर्कपीसवरनं जे चिप निघत असतो तो एका कंटिन्यू स्मूथ फ्लोमधून निघत असतो. म्हणजे ते कंटिन्यू याच्यातनं निघत असतो, म्हणजे प्लॅस्टिकली कंटिन्यू डिफॉर्म होत असतो, युनिफॉर्म फ्लोमध्ये ते निघत असतात. आणि ते जे आहे ते जे आपला टूल फेस आहे त्यावरनं ते फ्लो होत असतो स्मूथमध्ये, तर त्याला कंटिन्यू टाईप चिप असे म्हणतात. तर मोस्टली हे कुठल्या मटेरियलला जर तुम्हाला बघायला भेटतो म्हणजे असल्या टाईपचं चिप, तर जे आपण डक्टाईल मटेरियलची जेव्हा मशीनिंग करत असतो किंवा टर्निंग करत असतो डक्टाईल मटेरियलचं, लाईक ॲल्युमिनियम म्हणा किंवा माइल्ड स्टील, कॉपर, असले मटेरियलची जेव्हा आपण मशीनिंग करत असतो त्यावेळी आपल्याला मॅक्सिमम कंटिन्यू टाईप चिप आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट पॉईंट मग त्याचं डक्टाईल मटेरियल लाईक ॲल्युमिनियम, माइल्ड स्टील, कॉपर आर कन्सिडर्ड टू बी बेस्ट फॉर दी कंटिन्युअस टाईप चिप. दिस टाईप चिप्स प्रोव्हाइड्स गुड सरफेस फिनिश. तर या असले जे चिप कंटिन्युअस टाईप चिप जेव्हा रिमूव्ह होत असतो त्यावेळी आपल्याला गुड सरफेस फिनिश वर्कपीसवरती भेटत असतो. पण याचा एक डिसएडव्हान्टेजेस आहे, तो म्हणजे कंटिन्युअस चिप
जेव्हा वर्कपीसवरनं टूलवरनं जेव्हा कंटिन्युअसली फ्लो होत असतो त्यावेळी टूलच्या फेसला त्याचं जास्त फ्रिक्शन होत असतो आणि हीट क्रिएशन जास्त होत असतो. म्हणून पण कंटिन्युअस चिप हा चांगला असतो का म्हणजे त्यावरून आपल्याला स्मूथ फिनिशिंग भेटत असतो वर्कपीसवरती. पण टूलचा वेळ झाला तर तो नुकसानकारक असतो. मग त्यामुळं याच्यावरती एक्सटर्नली एक चिप ब्रेकर ठेवलेला असतो. टूलच्या फेसच्या वरती एक चिप ब्रेकर ठेवतात जेणेकरून कंटिन्युअस चिप जे येतात ते म्हणजे ब्रेक व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला वर्कपीसवरती निघताना मात्र कंटिन्युअस निघतात, पण ते जे फ्लो होत असतो याच्यावरती आपल्या फेसवरती तर ते फ्लो ते कंटिन्युअसली ब्रेक करत असतो चिपला शॉर्ट ह्याच्यात. नेक्स्ट आहे रिक्वायर्ड कंडिशन फॉर्म दी कंटिन्युअस टाईप चिप्स. म्हणजे कंटिन्युअस टाईप चिप्स निघण्यासाठी म्हणजे कंटिन्युअस टाईप चिप्स फॉर्म करण्यासाठी नेमकं आपल्याला काय लागतो. तर मटेरियल शुड बी डक्टाईल. महत्त्वाचं मटेरियल शुड बी डक्टाईल पाहिजे आणि रेक अँगल शुड बी पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा इट शुड बी मोर. तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह म्हणजे काय, लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर आलं की त्याला पॉझिटिव्ह म्हणतो आपण. जर रेक अँगल हे जर फेस आहे टूलचा जर फेस असेल आणि एक रेफरन्स लाईन असेल तर हे पॉझिटिव्ह रेक अँगल असल्याने. जर किती जास्त रेक अँगल असतो आणि तसंच स्पीड जे आपण मशीनिंग करत असतो किंवा कटिंग करत असतो त्याची स्पीड पण जास्त पाहिजे, त्यावेळी आपल्याला असले कंटिन्यू टाईप चिप भेटू शकतो. फ्रिक्शन शुड बी मिनिमम. फ्रिक्शन जे आहे ते कमी असायला पाहिजे. टूल आणि वर्कपीसमधला जो फ्रिक्शन आहे तो कमी असायला पाहिजे. डेप्थ ऑफ कट, डेप्थ ऑफ कट स्पेलिंग मिस्टेक आहे. डेप्थ ऑफ कट तुम्ही हे करा. डेप्थ ऑफ कट शुड बी स्मॉल. जे आपण डेप्थ ऑफ कट देत असतो वर्कपीसला टूलच्या साहाय्याने ते डेप्थ ऑफ कट जे आहे ते कमी असायला पाहिजे. आणि यूज ऑफ इफिशियंट कटिंग लुब्रिकंट. कटिंग करत असताना आपण प्रॉपर लुब्रिकंट यूज करायला पाहिजे जेणेकरून जास्त फ्रिक्शन होणार नाही किंवा हीट जनरेशन जास्त होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. मग त्यावेळी आपल्याला कंटिन्युअस टाईप चिप भेटत असतो. टूल मटेरियल शुड हॅव अ लो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. जे टूल मटेरियल आहे ते लो कोएफिशियंट फ्रिक्शनचा असायला पाहिजे ज्यामुळे फ्रिक्शन जास्त होणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड टाईप ऑफ चिप आहे कंटिन्युअस चिप विथ बिल्टअप एज. म्हणजे सेम आता आपण बघितलं नाही कंटिन्यू चिपच आहे पण याच्यामध्ये बिल्टअप एज क्रिएट होतो. म्हणजे काय, दिस टाईप ऑफ चिप इज सिमिलर टू दी कंटिन्युअस चिप. ओनली डिफरन्स इज दॅट अ बिल्टअप एज ॲट अ फेस ऑफ टूल अँड ऑल्सो नॉट सो स्मूथ. म्हणजे काय नेमकं आता जे आपण बघितलं होतं लास्ट टाईपमध्ये की यामध्ये पण चिप जो आहे तो कंटिन्यू फॉर्ममध्येच निघत असतो, कंटिन्यू स्मूथ फॉर्ममध्येच निघत असतो. पण इथं जे आहे ना ते बिल्डअप एज टूलच्या फेसवरती आणि तसेच वर्कपीसवरती पण बिल्डअप एज जनरेट होत असतात. बिल्डअप एज म्हणजे नेमकं काय आहे, तर जेव्हा आपण एखादी मटेरियल हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला मशीनिंग करत असतो त्यावरती जास्त प्रेशर अप्लाय केल्यामुळं आणि जास्त टेम्परेचर असल्यामुळं जे चिप रिमूव्ह होत असतो वर्कपीसवरून जे टूलवरून फास्ट होत असतात ते चिप जे आहेत ते टूलच्या फेसवरती वेल्ड होतात हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमुळं. मग त्यामुळं टूलवरती बिल्डअप जे एज तयार होतात ते बिल्डअप एज त्याला असे म्हणतात किंवा ते वर्कपीसवरती पण तयार होतात. मग त्यालाच बिल्डअप एज असे म्हणतात. नेक्स्ट पॉईंटमध्ये तेच आहे थिंक. ओके. At a high temperature and a high pressure, cheap material get stick to the face of the tool, to the cutting edge and tool face near the nose. It called BUE म्हणजेच build-up edge. म्हणजे हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचरच्या कंडिशनला जो चिप जो असतो तो जे बिल्डअप जो आपला कटिंग एज असतो किंवा नोज असतो, कटिंग एज किंवा नोज जो असतो तिथं ते जे आहे ते वेल्ड होतात, म्हणजे छोट्या प्रमाणात वेल्ड होतात. मग त्यामुळं ते जो पोर्शन असतो त्याला बिल्डअप एज असे म्हणतात. ॲज अ कटिंग गोज कंटिन्युअस बिल्डअप एज इन्क्रीजेस अँड चेंजेस दी टूल जॉमेट्री. जर तुम्ही असल्या कंडिशनला जर पुन्हा तसंच कंटिन्यू जर तुम्ही मशीनिंग करत चाललात तर बिल्डअप एज जो आहे तो वाढत जातो आणि त्यामुळं जी आपली टूलची जॉमेट्री असते ते जॉमेट्री जे आहे ते जॉमेट्री चेंज व्हायला चालू होतं टूलचा पूर्णपणे. दिस चिप इज ऑब्टेन्ड बाय मशीनिंग ऑन डक्टाईल मटेरियल विथ अंडर हाय प्रेशर अँड एक्स्ट्रीम टेम्परेचर कंडिशन. म्हणजे तेच हे डक्टाईल मटेरियलला जेव्हा आपण मशीनिंग करत असतो त्यावेळी
असल्या टाईपचा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतो. पण असल्या कंडिशनला की ज्यावेळी आपण हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर कंडिशन असतो त्यावेळी बिल्डअप एज क्रिएट होत असतो मोस्टली. Build-up age can be decreased by using a tool that have a low chemical affinity towards the workpiece material. म्हणजे बिल्डअप एज कसं डिक्रीज करता येतो तर आपला टूलचा जो मटेरियल असतो आणि वर्कपीसचा जो मटेरियल असतो त्यामध्ये केमिकल अफिनिटी कमी असायला पाहिजे. म्हणजे जो ते दोघांमधला जो ओढ असतो तो कमी असायला पाहिजे. नेक्स्ट आहे लास्ट टाईप आपला डिसकंटिन्युअस ऑर सेगमेंट टाईप चिप. सेगमेंटल टाईप चिप म्हणजे काय? According to name of this chip are break up in a small segments and those chips are convenient to collect, handle and dispose of. म्हणजे डिसकंटिन्युअस चिप म्हणजे काय? चिप जे आहे ते कंटिन्यू फॉर्ममध्ये न निघता ते छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ब्रेक होत असतात. म्हणजे छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये ते ब्रेक होत असतात. त्यालाच डिसकंटिन्युअस टाईप चिप असे म्हणतात. जर तुम्ही या फिगरमध्ये बघितलं तुम्हाला इझी कळेल की जो मटेरियल रिमूव्ह होत आहे तो छोट्या छोट्या पार्टमध्ये ब्रेक होत आहे. मग याला असल्या टाईपच्या याला आपण डिसकंटिन्युअस टाईप चिप असे म्हणतात. तर हे मोस्टली जे आहे जेव्हा तुम्ही ब्रिटल मटेरियलची जेव्हा मशीनिंग करत असता लाईक कास्ट आयर्न वगैरे त्यावेळी तुम्हाला असल्या टाईपचं जे चिप डिसकंटिन्युअस टाईप चिप आहे ते तुम्हाला बघायला भेटतो. दोज टाईप ऑफ चिप्स आर फॉर्म्ड वाईल मशीनिंग ऑफ ब्रिटल मटेरियल. म्हणजे जे आता मी सांगितलं की कास्ट आयर्नचे वगैरे मटेरियल जेव्हा तुम्ही ब्लॉक्स जेव्हा तुम्ही मशीनिंग करत असता त्यावेळी तुम्हाला असल्या टाईपचा चिप तुम्हाला पाहायला भेटतो. दिस चिप्स आर फॉर्म्ड वेन फ्रिक्शन बिटवीन दी टूल अँड वर्कपीस इज हाय अँड कटिंग स्पीड इज लो अँड रेक अँगल इज स्मॉल. म्हणजे असं हे जे चिप असल्या टाईपचं जे चिप आहे डिसकंटिन्युअस टाईप चिप हे तुम्हाला मॅक्सिमम ज्यावेळी कटिंग स्पीड जो असतो तो कमी असतो आणि जो रेक अँगल असतो तो पण कमी असतो त्यावेळी तुम्हाला डिसकंटिन्युअस टाईप चिप भेटतो. आणि इवन डेप्थ ऑफ कट जर जास्त असेल तर पण तुम्हाला डिसकंटिन्युअस टाईप चिप तुम्हाला पाहायला भेटतो. जर तुम्ही डेप्थ ऑफ कट कमी दिलात आणि रेक अँगल जर पॉझिटिव्ह जास्त आहे तर तुम्हाला आणि जर मटेरियल डक्टाईल आहे तर तुम्हाला कंटिन्यू टाईपचं चिप बघायला भेटत होता. पण जर डेप्थ ऑफ कट कमी आहे आणि जर कटिंग स्पीड जास्त आहे कटिंग स्पीड पण कमी आहे डेप्थ ऑफ कट कमी आहे डेप्थ ऑफ कट जर कमी असेल आणि कटिंग स्पीड जास्त असेल रेक अँगल पॉझिटिव्ह जास्त असेल तर आणि डक्टाईल मटेरियल असेल तर त्यावेळी कंटिन्यू टाईपचा चिप तुम्हाला पाहायला भेटतो. पण ज्यावेळी डेप्थ ऑफ कट जास्त असतो आणि कटिंग स्पीड कमी असतो आणि रेक अँगल जो आहे तो पण कमी असतो आणि ब्रिटल मटेरियल असतो त्यावेळी तुम्हाला डिसकंटिन्युअस टाईप चिप तुम्हाला पाहायला भेटतो. आणि डिसकंटिन्युअस टाईप चिप जे असतो तो मोस्टली वर्कपीस आणि चिप या दोघांमध्ये वर्कपीस आणि टूल या दोघांमध्ये फ्रिक्शन ज्यावेळी जास्त असतो त्यावेळी जे तुम्हाला डिसकंटिन्युअस टाईप चिप तुम्हाला पाहायला भेटतो. रिक्वायर्ड कंडिशन काय की डेप्थ ऑफ डिसकंटिन्युअस चिप भेटण्यासाठी रिक्वायर्ड कंडिशन मटेरियल ब्रिटल असायला पाहिजे. नेक्स्ट लो कटिंग स्पीड असायला पाहिजे. स्पीड जो कटिंग स्पीड तो लो असायला पाहिजे. लार्ज चिप थिकनेस असायला पाहिजे म्हणजे डेप्थ ऑफ कट जर जास्त असलं आणि डेप्थ ऑफ कट जास्त असायला पाहिजे आणि स्मॉल रेक अँगल जे आहे तो कमी असायला पाहिजे. हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं तर मेथड्स ऑफ कटिंग्स बघितलं. दोन टाईपचे मेथड ऑब्लिक कटिंग आणि ऑर्थोगोनल कटिंग. ऑर्थोगोनल कटिंगमध्ये जर सांगत झालं कटिंग एज जे आहे तो परपेंडिक्युलर असतो कोणाला तर कटिंग वेलॉसिटीला म्हणा किंवा फीड ऑफ द टूल किंवा फीड ऑफ द वर्कपीस यांना परपेंडिक्युलर असतो आणि याला टू डायमेन्शन कटिंग असंही म्हणतात. आणि जर तुम्ही ऑब्लिक कटिंगमध्ये जर बघितलं तर ऑब्लिक कटिंगमध्ये कसं असतो की जो कटिंग एज असतो तो इन्क्लाइंड असतो कोणाला तर कटिंग वेलॉसिटीला म्हणा किंवा टूल फीड किंवा वर्क फीड यांना तो इन्क्लाइंड असतो. मग ते झालं टाईप्स ऑफ चिप्समध्ये आपण 3 टाईपचे बघितलं. डिसकंटिन्युअस टाईप, कंटिन्युअस टाईप आणि कंटिन्युअस विथ बिल्डअप एज. कंटिन्युअस टाईपचा जो चिप होता तो मोस्टली आपल्याला डक्टाईल मटेरियलमध्ये भेटतो. हाय स्पीड कंडिशनला पॉझिटिव्ह रेक अँगल जास्त असायला पाहिजे
आणि जो डेप्थ ऑफ कट आहे तो कमी असायला पाहिजे. आणि जर डिस्कंटिन्युअस टाईप सिगमेंट जर बोलायचं झालं, डिस्कंटिन्युअस टाईप किंवा सिगमेंट टाईप, तर त्यामध्ये डेप्थ ऑफ कट जास्त असतो आणि रेक अँगल जे आहे ते कमी असतो आणि कटिंग स्पीड जे आहे तो पण कमी असतो आणि ब्रिटल मटेरियलमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लेथबद्दल आपण पाहणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.